Hello everyone, welcome back to our channel Expose Fitness Club. I hope you all are doing well. तर आत्ता वाजले आहे 11. सकाळची खूप धावपळ होती म्हणून काही शूट करता आलं नाही मला. सकाळी बाबूला पण शाळेत सोडायचं होतं, चेरी पण गेली. आमचा राऊंड मारून झाला आहे. आता यांना मी दिला आहे नाश्ता, हे करताय नाश्ता. त्यानंतर मला परत जायचं आता बाबूला आणायला. बाबू आता जाईल, सुटेल शाळेतून. तर मग तसं आज तर तसं काही करायचं नाही आहे. तर जर कुठे गेलीस तर मी तसं दाखवते तुम्हाला. तर आपलं आता उद्यापासून चालू होणार आहे प्रहर, जे स्वामी समर्थ केंद्रात आहे. तर आपला जो टायमिंग आहे तो सकाळी पहाटे 4चा आहे. तर जसं मी तिकडे सकाळी गेली तर तुम्हाला दाखवेल. खूप सुंदर आहे. एकदा तुम्ही नक्कीच आयुष्यात एकदा तरी करा. ते खूप छान वाटतं, ते मस्त एकदम प्रसन्न वाटतं. तर उद्या आम्हाला जायचं आहे पहाटे 4 वाजता. आमचा दोघांचा पण आहे. तर मी तशी दाखवेलच तुम्हाला तिकडे गेल्यावरती. आता मी जाते बाबूला आणायला. चालेल, चला तर मग भेटूया. ते बाबूची स्कूल सुटली आहे. आता बाबू येतो इकडनं. बाबूलाल आ गए. बाबूलाल हाय, से हाय. I am coming man. Yes. आज काय केलं स्कूलमध्ये? डान्स पण केला. कोणत्या गाण्यावर? तेच गाणं आहे का? खरंच का? तुझ्या मनाने सांग. नाही, त्यांना ॲन्युअल डेला आहे. तर आज मी करते आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचा ज्यूस हा खूप फायदेशीर आहे. वेट लॉससाठी पण, आणि ज्याला हायपर ॲसिडिटी आहे त्याच्यासाठी पण. आणि दुसरी गोष्ट, ज्याला हेअरफॉल आहे किंवा पिगमेंटेशन आहे, स्किनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी पण खूप मस्त आहे हा ज्यूस. तर त्यासाठी मी घेतलेले आहे आवळा. त्यासाठी मी घेतलेले आहे आवळा, अद्रक, जिरे, लिंबू, थोडीशी गूळ, पुदिना. हे सगळं आपल्याला ना ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये. मिक्सरमधून ग्राइंड करून झालं मी तुम्हाला दाखवते. चला. तर बघू शकता तुम्ही, आपला ज्यूस झाला आहे रेडी. मस्त ग्राइंड करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं काळं मीठ. काळं मीठ टाकायचं, मस्त मिक्स करून घ्यायचे. आपण टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला. असं ज्यूस रेडी. चला, मस्त असं ज्यूस रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त. हा उपाशी पोटी घ्यायचा सकाळी, खूप छान लागेल. चला तर त्याच्या आईस क्यूब मध्ये पण तुम्ही एक सेट करायला ठेवायचं, रेफ्रिजरेट करायचं. तसं तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला, हा जेव्हा पाहिजे ना तेव्हा 1 क्यूब काढायचा तुम्ही आणि पाण्यात टाकून प्यायचं. तसं पण स्टोर करून ठेवू शकतात तुम्ही. सेट झाला का तुम्हाला दाखवते मी. जेवण झाल्यावर किंवा सकाळी उपाशी पोटी कधी घेऊ शकतो. पण शक्यतो उपाशी पोटी घ्या, कारण ज्याला ऍसिडिटीचा वगैरे त्रास आहे ना तो थोडा कमी होतो. सेट करायला ठेवायचंय. एक सेट झालं का मी तुम्हाला 1 क्यूब काढायचा, त्याच्यामधला पाणी टाकायचा आणि ठेवून द्यायचं. झालं तर मी तुम्हाला दाखवते ते. मध्ये सेट करायला ठेवलेलं आहे. सर, माझा एक प्रश्न होता. काय सर, काल एक कॉम्पिटिशन खेळला माझा मित्र, तर त्याला सर्टिफिकेट नाही भेटलं सर. का तू विन नाही झाला? नाही सर, विन नाही झाला. मग सर्टिफिकेट कशाला पाहिजे? सर, ॲटलिस्ट तो त्या स्पर्धेत सहभागी झाला, त्याला सहभागी प्रमाणपत्र तरी भेटलं होतं, अशी त्याची इच्छा होती, माझी इच्छा होती. भेटलं पाहिजे होतं. हो सर. हा, तर चांगला प्रश्न मित्रांनो. बघा,
बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये सर्वसाधारण घरातलीच मुलं जातात. तर काय होतं, जेव्हा मुलगा जर स्टेजवर जातो, पहिल्यांदा असो, दुसऱ्यांदा असो, तिसऱ्यांदा असो, पण जेव्हा असं काहीतरी पारितोषिक भेटतं किंवा सर्टिफिकेट भेटतं, काही मानचिन्ह भेटतं, तर तेव्हा त्याचा मनोबल हे वाढलेलं असतं. तर तुम्ही ॲटलिस्ट त्याला तो विनर नसो, पण ते एक पार्टिसिपेट केलं, एक सर्टिफिकेट द्यायला काय हरकत नाही. कारण तुम्ही त्यांच्याकडून एंट्री फी पण घेता, बरोबर. तुम्ही त्यांची काही सोय करते नाही खाण्याची पिण्याची, ॲटलिस्ट तुम्ही एक सर्टिफिकेट कागदाचं देऊ शकता. कागदाचं सर्टिफिकेट त्यांच्यासाठी खूप आहे. त्यांना जास्त प्राईजची अपेक्षा नसती कोणालाच. मुलांना फक्त स्टेजवर जाणं, काहीतरी सर्टिफिकेट भेटलं, हे खूप असतं. त्यांच्या घरच्यांना पण तीच अपेक्षा असते. त्यामुळं खर्च तुम्हालाही माहिती, तुम्ही जजेस असतात, खर्च किती लागतो तुम्हालाही माहिती. आता ही गरीब घराची मुलं असतात आणि बॉडी बिल्डिंगमध्ये सर्व गरीब घरातली मुलं, सर्वसामान्य घरातली मुलं असतात. कोणी हायफाय घरातलं खेळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे मनावर घ्या, कोणती फेडरेशन असो. मला तसं काही स्पेसिफिक असं कोणाला सांगायचं नाही. प्रत्येक फेडरेशननी बॉडी बिल्डरची काळजी घ्या, कारण हा गेम खूप हार्डवर्किंग गेम आहे आणि फायनान्शियली खूप हे करतात. त्याच्यामुळे त्यांचं मनोबल वाढवा हीच विनंती. धन्यवाद.